एकदा काय झालं माहितीये का, एक माता माऊली तिच्या माहेराला गेली आणि तिच्या म्हातारीला जरा भेटून आली आणि म्हातारी जरा जायच्या स्थितीत होती आणि ती घरी आली आणि घरी आल्यावर पूर्वीच्या कालामध्ये असं बैलाची शेती असायची. शेतकरी त्या ठिकाणी शेतामध्ये नांगरायला गेलेला आणि माता माऊल्या काय करायच्या, आज जेव्हा तुम्ही अशा स्वयंपाक झाला टोपलीत भाकरी टाकायच्या ना आपल्या कारभाऱ्याला धान्याला जेवायला घेऊन जायचं. प्रेम होतं महाराज, त्याच्याशिवाय हे भोजन करत नव्हत्या नवऱ्यानं जेवण केल्याशिवाय. आता आहे प्रेम, आता काय का हो तुम्ही जेवले का, तो म्हणतो नाही, आणि तुम्ही जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत मी खाणार नाही, इकडे 7-8 वडी हाणून मोकळी होईल राहते नाही का. पण पूर्वीच्या काळामध्ये टोपली घेऊन नवऱ्याला भाकरी घेऊन जायची, म्हणून ती माता माऊली भाकरी घेऊन त्या ठिकाणी निघाली आणि तेवढ्यामध्ये तिच्या माहेरून पत्र आलं आणि पोस्ट म्हणून ते पत्र दिलं तिच्या पोराच्या हातात. पोरानं जसं पत्र पाहिलं तसं रडायला सुरुवात केली. ही भाकरी टोपली घेऊन निघाली, वाटलं मा पोरग रडायला लागलं म्हणजे म्हातारी गेली काय म्हणले, हिनं अशी भेकड वाचून दिलं, ही रडायला लागली. बरं शेजारशाला अगोदर माहिती करेल होतं का मा म्हातारी जाय होईल, त्या शेजारच्या गावा गोळा झाल्या, त्यांना वाटलं हिची म्हातारी गेली, त्या सुद्धा रडायला लागल्या. बया नको रडून जाऊ देन, ती रडती म्हणून ती रडती, ठकी रडती म्हणून सखी रडती, सगळ्या त्या ठिकाणी रडायला लागल्या. आणि शेजारचे महाराज सुखादुःखामध्ये सामील होणारी असावी, चांगली असावी, चांगले बोलणारे असावे, नाही तर काही काही शेजारीला अवघड. बाबा एकदा काय झालं, मी आजारी पडलो, आजारी पडल्याच्या नंतर आमच्या शेजारची एक म्हातारी मला भेटायला आली. बाबा भेटायला आल्याच्या नंतर ती अशी मला ताप बीप आलेला, म्हटली बाबा 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 बाबा, म्हणलं हिच्या आवाजानच मला ताप वाढायला लागला. अर एवढं गरम अंग, म्हटले आता कीर्तन कवर करतो, म्हणलं माय 2-4 दिवस झाले कीर्तन बंद केले आता, कारण आता हा आराम कर थोडा, कवर पैशाच्या मागे फिरतो, किती डोळे पांढरे झाले पाय, कसा बाबा 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 नुसता लांबूनच गरम अंग लागू राहिलं. म्हणले म्हटले अरे काळजी घे, असाच ताप आमच्या पाहुण्याला सकाळी आला तर संध्याकाळी पाहुणा गेला, म्हणलं तो 5 रुपयाचा बिस्किटचा पुड्याचा जाळ कर तिकडं नाही का, त्याच्यावर येऊ मला घाली होती का. पण बघा त्या माध्यमातून चांगले असावे आणि म्हणून ते सगळे रडायला लागले. यानं विचार केला हे शेतकऱ्यानं, का रे आपल्याला 10 वाजले 11 वाजले 12 वाजले अजून भाकरी काऊन येईना, म्हणून तो बघायला आला तर त्या ठिकाणी म्हटले हे काऊन येत नाही. त्यांनी पाहिलं तर आपल्या अंगणात रडायचा दणका जोर जोरात चालू. मग त्यानं एकीला विचारलं, बया तू काऊन रडू राहिली. आता तिनं अनुमान प्रमाण लावलं होतं का ही रडती म्हणून मी रडती, तिला परफेक्ट माहिती नव्हतं. आणि आपण जर सांगावीची म्हातारी गेली ती मरेल नसली आपल्याला हाणायची नाही का म्हटले. मग ती म्हणली बया ठकी रडती म्हणून मी रडते. तिला विचारलं बया तू काऊन रडती, म्हणली ती रडती म्हणून मी रडते. म्हणले बातमी लीक कुठून झाली तेवढं सांगा, म्हणले तुमच्याच पत्नी जवळ. तिला विचारलं का ग तू काऊन रडती, म्हणले बाया पोस्ट म्हणून पत्र पाप्याच्या हातात आणून दिलं आणि पाप्या रडायला लागला, बहुतेक मा म्हातारी गेली. म्हणले बहुतेक तुला माहित झालं का, त्यावेळेला म्हटले बहुतेक गेली. मग त्याला पप्याला विचारलं पप्या इकडे, म्हणले काय झालं, म्हणले का रे हिची म्हातारी गेली, म्हणले नाही. मग म्हणले का रे मा म्हातारी गेली ना, मग पत्र पाहून काऊन रडायला सुरुवात केली, म्हणले पप्पा ते पत्र पोस्ट म्हणणं मग हातात दिलं ना मला तुमच्या शब्दाची आठवण झाली. काय तुम्ही म्हणायचे पप्या शाळात जाय रे, पप्या शाळात जाय रे, तेव्हा तुमचं ऐकलं नाही, तेव्हा शाळेत गेला असतो आता पत्र वाचता आलं असतं. म्हणले तो पत्राचं कर तिकडे जळ नाही का, इकडं अख्खं गाव रडायला लावून दिलं. पण बघा पत्र असायचं, त्या माध्यमातून पत्र पाठवलं. पण पत्रामध्ये त्या ठिकाणी तीर्थरूप लिहावं का चिरंजीव लिहावं. आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी तीर्थरूप लिहिल्या जातं, आपल्यापेक्षा लहान असेल तर चिरंजीव लिहिल्या जातं. ज्ञानोबारायचं वय कमी आहे पण ज्ञानानं आपल्यापेक्षा मोठे आहे, म्हणून काय लिहावं त्यांना सुचत नाही, ते पत्र कोरं सोडलं. ज्ञानोबाराय पत्र वाचताना म्हणता मुग्धा बघ पत्र कोरं पाठवलं त्या चांगदेवानं. कोण आहे तो चांगदेव, 1400 वर्ष जगणारा, योग यागाचा अभ्यास आहे, 14 वेळेला काळाला परत पाठवणारा महात्मा आहे. पण पत्र मात्र कोरं आलं. त्यावेळेला आता यांना उद्धार करण्याकरता काहीतरी केलं पाहिजे, पण उद्धाराचा मार्ग सांगण्याकरता ती आपल्याकडे आले पाहिजे का नाही. मग आता काय करायचं, मग तो मार्ग सांगण्याकरता आता त्यांनी आपल्याकडे यावं अभिमान घालून, म्हणून ज्ञानोबारायनं त्या पत्राला उत्तर म्हणून 65 ओव्यांमध्ये त्या ठिकाणी 65 ओळींमध्ये पत्र लिहिलं. त्या पत्राला उत्तर ज्ञानोबारानं 65 ओळीमध्ये दिलं. त्या ग्रंथाचं नाव आहे चांगदेव 65. आणि त्या 65 ओव्यामध्ये चांगदेव महाराजांना असं वाटलं रे इतकं जीवन आपण वाया गेलं, आपण त्या महात्म्याला भेटायला गेलो पाहिजे, ज्ञानोबारांना भेटायला गेलो पाहिजे. पण अजूनही यांचा अभिमान गेलेला नव्हता. आता साधूकडे जाताना नम्रतेने गेलो पाहिजे का नाही. महाराज हे वाघाव बसले, सरपंचा चाबूक घेतला निघाले. आणि
ज्ञानोबाराला म्हटले कोणीतरी जाऊन सांगा तुम्हाला भेटीने करता चांगदेव महाराज येतात. ज्ञानोबारा म्हणता मुक्ता अजून सुद्धा यांचा अभिमान गेला नाही, यांचा अभिमान घालवण्याकरता काय करायचं तर ते जर वाघावर बसून येत असेल तर आपण सुद्धा निर्जीव भिंतीवरती बसायचं. ज्ञानोबाराय मुक्ताई साहेब सोपान काका भिंतीवरती बसले आणि निर्जीव भिंत चालायला लागली आणि आपली निर्जीव भिंत चालत आली ही पाहिलं. चांगदेव महाराज म्हणता रे आपले योग याग निष्फळ आहे. चांगदेव महाराजांनी वाघावरून खाली उतरलं आणि मुक्ताई साहेबाचे पाय धरले आणि त्यावेळेला मुक्ताई साहेबाकडून अनुग्रह घेतला आणि त्यावेळेला चांगदेव महाराज म्हणता रे माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत माझ्या जीवनात मार्गदर्शक कोणीतरी नव्हता, माझं जरी मी 1400 वर्ष जीवन जगलो पण हे 1400 वर्ष जीवन निष्फळ गेलं. आज मी गुरुपुत्र झालो मुक्ताई साहेबाचा. म्हणजे जिथं 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेव महाराजांच्या जीवनामध्ये कोणीतरी मार्गदर्शक भेटल्याशिवाय, संत भेटल्याशिवाय आपल्या जीवनाचा इत्यार्थ काय आहे, साध्य काय आहे कळत नाही, आपला उद्धार होत नाही. तिथं तुमच्या माझ्या जीवनामध्ये काय होणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये उद्धार व्हावा असं जर वाटत असेल कुठल्या तरी संत महात्म्याच्या संगतीमध्ये जा. कारण संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आपल्या जन्माचं कार्य सांगू शकता. संत महात्म्याचा हा नरदेह कसा आहे, या नरदेहानं काय केलं पाहिजे हे सांगू शकता. कारण आपल्या जीवनामध्ये आपण या नरदेहामध्ये गुंतून राहिलो ना, हा नरदेह आपला नाही. महाराज म्हणता जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या वेळेला त्या ठिकाणी हे भाड्यानं वापरायला भेटलेलं घर आहे याला माझं म्हणू नका. कारण कर्मानुसार आपल्याला जन्माला यावं लागलं आणि कर्मानुसार मरावं लागलं. मग जन्म मरणाच्या येरझारा कुठपर्यंत चालू ठेवायच्या. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. चिरकाल येरझारा चालू राहणारे. मग त्याच्यातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर पवित्र कर्म करा. कारण जोपर्यंत नरदेह तोपर्यंत पवित्र कर्म करता येईल, साध्य साधून घेता येईल. अन्यथा एक ना एक दिवस जावं लागतं. मृत्यूनंतर काही करता येणार नाही. जैसा गतविषी शरीरी चैतन्य वासन करी का निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. ज्ञानोबाराय वर्णन करता एकदा गतविषी मनुष्य झाला त्याच्यात परत नव्यानं असं चैतन्य वास करेल म्हणून सांगता येत नाही, ते करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत याच्यामध्ये चैतन्य अर्थात आत्मा नावाचं तत्व आहे तोपर्यंत गोड या नरदेहाचं साध्य साधून घ्या. कारण या नरदेहानं बघा नरदेह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. पण या नरदेहानं असा नाशिवंत असणारा देह आपण नरदेहानं ठरवलं देवाला प्राप्त करायचं. देवाला प्राप्त करायचं सोडा हो, आपण या नरदेहानं ठरवल्याच्या नंतर देव व्हायचं असं जरी ठरवलं आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले, धन्यामी जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, त्या सच्चिदानंद पदाला सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होता येतं. आणि ते पद जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तो गोड पवित्र कर्म करा. आणि सगळ्यात महत्वाची या शरीराची आसक्ती सोडली पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये या शरीराची आसक्ती आपण सोडत नाही, जोपर्यंत हा नरदेह नाशिवंत आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये याची आसक्ती सोडत नाही, अर्थात हा माझा आहे म्हणून आसक्ती धरून राहतो, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार होऊ शकत नाही. बघा आपल्या जीवनामध्ये या शरीराची कशी आसक्ती सुटली पाहिजे याच्याकरता शास्त्रामध्ये गोड वर्णन आले. बघा आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीनं शिबिराजाचं जीवन होतं या शरीराची बाळासाहेब बाबा कधी आसक्ती धरली अजिबात नाही. दधीची नावाची ऋषे याची आसक्ती धरली अजिबात नाही. त्या पद्धतीनं पवित्र जीवन जगा, निश्चित आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. शिबिराजाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्या शरीराचं मौज काढून द्यावं महाराज, किती पवित्र जीवन असेल. मग याला म्हणता आसक्ती जाणं. शरीराची आसक्ती कशा करता गेली, कशा पद्धतीनं गेली पाहिजे या करताना शास्त्रामध्ये गोड उदाहरणाला सांगतो. लक्षामध्ये दधीची नावाची ऋषी आहे. बघा आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या आस्ती त्या ठिकाणी दधीची ऋषीनं कशा अर्पण केल्या. एकदा प्रसंग असा निर्माण झाला. काय
काय झालं माहितीये का, इंद्र लोकामध्ये देवांचे गुरु बृहस्पती त्या ठिकाणी गेले आणि गेल्याबरोबर आता देवांचे गुरु आहे इंद्र त्या ठिकाणी असा सिंहासनावरती बसलेला आहे. बृहस्पती गेल्याबरोबर आपले गुरु आले म्हणून त्यांच्याकडे तो डुंकून सुद्धा बघत नाही. आणि असं असतं, आपण किती ज्ञानी असेल पण आपल्यापेक्षा मोठं कोणीतरी आलं तर नमस्कार केला पाहिजे. आपल्या श्री गुरु आले तर श्री गुरुपेक्षा तर या जगामध्ये कोणी मोठं नाही. बघा, एखाद्या वेळेला आपल्यावरती देवाचा कोप झाला तर चालेल, श्री गुरु देवापासून वाचू शकता, पण श्री गुरुचा कोप झाला तर देव सुद्धा तुम्हाला वाचू शकत नाही महाराज. आणि बृहस्पतीनं पाहिला, अरे माझा आदर सत्कार सोडा, माझ्याकडे हा डुंकून सुद्धा बघत नाही. म्हणून बृहस्पती त्या ठिकाणून गुप्त झाले आणि कुठे गेले ते कळाले नाही. मग आता सगळे देव त्या ठिकाणी भयभीत झाले, अरे आपल्या श्री गुरुन आपला त्याग केला, मग आता आपण काय करायचं. सगळे देवदेवता ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हटले देवा, आमच्या जीवनामध्ये आमचे बृहस्पती नावाचे गुरु निघून गेले, आमच्या जीवनामध्ये जर दैत्यांनी आमच्यावरती आक्रमण केलं तर आम्ही काय करायचं, आम्हाला मंत्राचा उपदेश करणारा कोणी राहिला नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं, श्री गुरु गेले का घालवले, म्हटले ते जाऊ दे, आता आम्हाला श्री गुरु प्राप्त करून दे. त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, इंद्रा तुझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला श्री गुरु प्राप्त करून देतो. त्या करताना त्या ठिकाणी तुम्ही काय करा माहितीये का, त्वष्ट नावाचा ऋषी आहे, त्या त्वष्ट्यांचा मुलगा विश्वरूप आहे, त्या विश्वरूपाकडे जा, तोच या जगतामध्ये ज्ञानी आहे आणि तो तुमचा श्री गुरु होईल. म्हणून त्या ठिकाणी हे सगळे देवदेवता विश्वरूपाकडे गेले आणि विश्वरूपाची आराधना केली. सांगितलं तुम्ही आमचे गुरु आहात. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, हे त्यांचे श्री गुरु झाले. आता त्या विश्वरूप नावाचा जो मुलगा आहे, अर्थात विश्वरूप नावाची जी भूदेवता आहे, त्यांना 3 मुख होते बाबा. एका मुखानं ते काय करायचे माहितीये का, एका मुखानं अन्न ग्रहण करायचे, एका मुखानं वेद म्हणायचे आणि एका मुखानं मदिरा भक्षण करायचे, म्हणजे दारू प्यायचे. म्हणजे असं त्यांच्या जीवनामध्ये होतं. पण ज्ञानी जगामध्ये तेच बरेच जण असे असतात, त्यांचं गायन जर ऐकलं ना महाराज, असं गायन, त्यांचं वादन ऐकलं ना असं वादन, पण त्यांना तेवढ्याशिवाय होत नाही. काय उपयोग येतो जीवनाचा, नाही का. पण बघा, त्या माध्यमातून त्या ठिकाणी एका मुखानं अन्न ग्रहण करायचे, एका मुखानं वेद सांगायचे आणि एका मुखानं मदिरा भक्षण करायचे. असे श्री गुरु त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी मंत्राचा उपदेश इंद्रदेवाच्या अर्थात देवांच्या जीवनामध्ये केला. पण ते जरी देवांच्या बाजूने होते, पण त्यांच्या जास्त जीव कोणाकडे वळायचा, जास्त प्रेम कोणाकडे होतं, दैत्यांकडे. कारण त्यांची माता ही दैत्य कुळातली होती आणि त्यांची मामा दैत्य घराण्यामधली असल्यामुळं त्यांचं प्रेम जास्त तिकडं. म्हणजे इकडं यज्ञ चालू असताना ओम इंद्राय स्वाहा जोरात म्हणायचे आणि हळू आवाजामध्ये हिरण्याक्षाई स्वाहा असे म्हणायचे. इंद्रानं पाहिलं, अरे तिकडं दैत्य पुष्ट होत चालले, याचं कारण काय, तर याचं कारण हाच आहे. म्हटले राग आला, म्हटले आपल्या बाजूला राहून त्यांचं वर्णन करतो. शस्त्र घेतलं इंद्रानं, त्या विश्वरूपाचे 3 जे शिरा आहे त्याचं छेदन केलं आणि त्या 3 शिराचं छेदन केल्याच्या नंतर ते विश्वरूप नावाचे भूदेवता मृत्युमुखी पडले. त्यावेळेला त्वष्ट्याला राग आला, अरे माझ्या मुलाला श्रीगुरु म्हणून घेऊन गेले, आपल्याला सहाय्य करण्याकरता घेऊन गेले आणि तिकडं मारलं. त्यांना राग नाही येणार का, मारा. समजा आता तुम्ही मला प्रेमान कीर्तनाला बोलवलं, इकडं आणून मग इकडंच कार्यक्रम लावून टाकला, मग घरच्याला राग नाही येणार का. ती म्हटली, अरे इकडं यज्ञाला घेऊन गेले, म्हटले महापोराला मारलं, आता याला इंद्राला मारणारा मुलगा मी प्राप्त करणार. त्याकरता त्यांनी त्या ठिकाणी यज्ञ चालू केला. पण यज्ञामध्ये मंत्र उच्चार थोडा सुद्धा चुकीचा चालत नाही, कारण मंत्र चळे थोडा तरी धडशी होय वेडा. थोडा सुद्धा मंत्र उच्चार चुकला तर त्याचे फार मोठे परिणाम भोगावे लागतात. प्रसंग असा निर्माण झाला, ते मंत्रामध्ये त्यांना असं म्हणायचं होतं, इंद्राला मारणारा मुलगा द्या. पण असं ते मंत्र उच्चार स्वर चुकल्यामुळं त्या मंत्र उच्चारामध्ये त्यांनी असं सांगितलं, इंद्राचा जो शत्रू आहे असा मुलगा मला प्राप्त व्हावा. आणि पुढे त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव वृत्रासुर. तो वृत्रासुर नावाचा मुलगा झाल्याबरोबर त्या ठिकाणी तो उन्मत्त झाला. देवादिकांना त्या ठिकाणी तो वृत्रासुर त्रास द्यायला लागला आणि त्रास द्यायला लागल्याच्या नंतर आता देव म्हणता, रे आता काय करायचं, याच्यापासून रक्षण करण्याकरता काय करायचं. म्हणून इंद्रदेवानं त्याच्यावरती आक्रमण केल्याबरोबर त्यानं इंद्राला सुद्धा त्या ठिकाणी हरवलं. आणि नंतर तोच म्हणतो, हे इंद्रा जा, असं काहीतरी प्राप्त कर का ज्यानं तू माझा वध करू शकतो, तू मला मारू शकतो. मग आता त्या ठिकाणी सगळे देवदेवता आणि इंद्र महाराज अर्थात ददिशी नावाच्या ऋषींकडे गेले आणि तिथं गेल्याबरोबर हात जोडले
आणि अगोदर इंद्रनं काय केलं होतं, दजीच्या ऋषींचा तपामध्ये विघ्न आणलेलं होता, त्यांचा अपमान केलेला होता. तिथं जावं याच्या करताना नाक सुद्धा नव्हतं, पण तरी सुद्धा तो गेला. म्हणजे काही माणसं बिनलाजी राहते बाबा, लय अवघड, काय जायची गरज आहे का? पण म्हणजे अगोदर सावकार व्हायचं, नंतर गेलं काय सगळं. आणि मग तिथं गेले आणि गेल्याबरोबर झालं असं. दधीशी ऋषी म्हणता, इंद्रदेवा, देवांनो बसा. कस काय येणं केलं? येण्याचं कारण असं आहे का तो त्या ठिकाणी उत्तरासुर नावाचा जो राक्षस आहे त्याला मारण्याकरता आम्ही इथं आलेलो आहे. आणि त्याला मारण्याकरता तुमची आस्ती अर्थात हाडं पाहिजे. कोण हाडं काढून देईल महाराज? हाडं मागितले देईल का कोणी? पण ते म्हटले काळजी करू नका, देवांच्या रक्षणाकरता माझी हाडं जर उपयोगामध्ये येत असेल, माझ्या शरीराची आसक्ती निघून गेली, शरीराचं जे काम होतं ते संपलेलं आहे, तुम्ही माझी हाडं घेऊन जा. हाडं घेऊन जा म्हटल्याबरोबर किती पवित्र जीवन असेल, किती विजय प्राप्त केलेलं असेल. त्यावेळेला तुमच्या रक्षणाकरता माझी हाडं पाहिजे असेल तर मी आता देह समर्पित करतो, देहत्याग करतो. म्हणून त्याच ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन करत दधीची नावाच्या ऋषीनं देहत्याग केला. आणि देह त्याग केल्याबरोबर तिथं वनगाई आल्या आणि वनगाईनं त्यांच्या शरीर चाटलं. त्या शरीराचं जे मांस होतं ते सगळं चाटलं आणि ते अस्थि शिल्लक राहिल्याबरोबर ते अस्थीचं वज्र तयार केलं. आणि ते वज्र घेऊन इंद्र ज्या वेळेला गेला, इंद्रानं गदा युद्धामध्ये इंद्राला अनेक वेळाला त्या वृत्रासुरानं त्या ठिकाणी हरवलेलं होतं. पण ज्या वेळेला ते वज्र काढलं त्यावेळेला तो वृत्रासुर सांगतो, बाबा मला तू नाही, कोणीच या त्रैलोक्यामध्ये मारू शकत नाही, पण एक तपस्वी महात्म्याच्या या हस्ती असल्यामुळं यानं माझा मृत्यू होईल, मारण्याकरता मला लाजू नको. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्या वज्रानं प्रहार त्या ठिकाणी त्या वृत्रासुरावरती केल्याबरोबर त्या ठिकाणी तो गतप्राण त्या ठिकाणी झाला. मला मुद्दा हा मांडायचा आहे. बघा, दधीची नावाची ऋषी किती जीवनावरती विजय प्राप्त केलेला महाराज, किती आपल्या देवांच्या रक्षणाकरता आपल्या हस्ती जर पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये शरीराचं कार्य संपलेलं आहे, म्हणून देह ठेवून आपल्या जीवनात हस्ती देऊन टाकता इतकं देहावरती विजय प्राप्त केलेला पाहिजे. जीवनामध्ये उद्धार होईल, अन्यथा अजिबात नाही. बर, मग अजून आपल्या जीवनामध्ये असा विजय प्राप्त करण्याकरता हे शरीर कसं आहे हे कळून घेण्याकरता आपण संताकडे गेलं पाहिजे. आणि संत काय करता, आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार कशाने होईल, हे शरीर कसं आहे, काय आहे, हे सगळे मार्ग सांगता. म्हणून संताकडे गेलं पाहिजे. पण जाताना जरा नम्रतेच्या भावनेनं जा. संताची निंदा कधी करू नका. करता आली तर या मुखानं स्तुती करा, पण निंदाच्या जर भानगडीमध्ये पडले तर नाथबाबा म्हणता संताची निंदा केल्याच्या नंतर काय होतं. नाथबाबाने एक रूपक मांडलं. नाथबाबा सांगता, मुका झालो वाचा गेली, 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 मुका झालो गेली, मुका झालो वाचा गेली, मुका वाचा गेली, मुका झालो वाचा गेली.
मुका झालो वाचा गेली. एक आता बाबा मुके का मारा, पण रूपक म्हणलं तू मामा सामान्य जीवाला कळण्याकरता बाबा मुका झालो. अशा पद्धतीनं रूपक मांडून संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजवत असता. बाबा तुझा उद्धार व्हावा असं वाटत असेल, साधू संतांची निंदा करू नको. ते केल्याच्या नंतर काय होतं, मुक व्हावं लागतं नाथ बाबा म्हणता. मग असं दुःख आपल्या जीवनामध्ये उपभोगावं लागू नये असं जर वाटत असेल तर या नरदेहानं पवित्र कर्म करा. भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन करा आणि याची आसक्ती सोडून द्या. आसक्ती सोडल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये कसा उद्धार होतो. अजून या शरीराची आसक्ती कोणी सोडली याचं अजून जर उदाहरण पाहायचं झालं बाबा तर जनक राजाचं उदाहरण प्रसिद्ध आहे. जनक राजाचं जर जीवन पाहिलं, कशी शरीराची आसक्ती नव्हती, या देहाची आसक्ती नव्हती. असं म्हणता बाबा एकदा काय झालं, याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी कथा सांगत होते आणि कथा ऐकण्याकरता जनक राजे समोर बसलेले. अनेक ऋषी मुनी संत महात्मे त्या ठिकाणी, अनेक जपी तपी, काही अशा लांब लांब जाटान 2-2, 3-3 किलोमीटर त्यांच्या दाराला शिष्य, एवढे मोठ्या जाटान दाढीन ते, आणि ते सगळे येऊन बसलेले. पण ते याज्ञवल्क्य ऋषी काय करायचे, जनक राजाकडे बघायचे आणि कथा सांगायचे. का तर श्रोत्याची आणि वक्त्याची बाबा कंटिन्युटी झाली तर आनंद वाटतो सांगणाऱ्याला. हे कोणाला जे जरा श्री गुरुच्या कृपेने आला, पाठ करून नाही आला, मग त्याला चांगलं वाटतं, बरोबर आहे का ना. ते पाठ करून आले त्यांना काही घेणं नाही राहत, कधी मग पानं संपतील तेव्हाच मी यांना मोकळं सोडील, नाही का. नाही तर 1 वाजू नाही तर 2 वाजू त्याला बिचारायला काही घेणं देणं राहत नाही. पण आता यांना असं वाटलं, अरे आम्ही एवढे जपी तपी आहे, एवढं ज्ञान ग्रहण करणारे, हे आमच्याकडे बघून कथा का सांगत नाही, जनक राजाकडे बघून का सांगता. काही बादरण डोकं लावलं, बरोबर आहे, काय तो राजा आहे, काहीतरी त्यांना देईल. आता काय देणार आहे, राज्य थोडे त्यांना देणार आहे. मग त्यावेळेला पण आता याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात यांना चमत्कार दाखवला पाहिजे, मी त्यांच्याकडे बघून कथा का सांगतो. तर असं झालं, त्या जनक राजाच्या नगरीला त्या ठिकाणी आग लागली. आग लागल्याबरोबर त्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी म्हणता, राजा कथा थांबवायची का, तर तुझ्या राज्याला आग लागलेली. तो म्हणतो महाराज चालू राहू द्या कथा. आता ज्याचं राज्य जळायला लागलं का तो म्हणतो कथा चालू राहू द्या. आणि ते बाकीचे ऋषी मुनी आले होते, म्हणले चला ते कथा बंद पडू द्या. म्हटले काय, आपल्या छाट्याला लंगोटे तिकडे वाळत घालेले, जळून गेल्यात, काय करायचं म्हटले. चला म्हटले. तर ही म्हणले शिष्यमंडळ धरा आपल्या दाढी जटा. यांनी पाहायला गेले तर यांच्या अगोदर यांचे शिष्यच गायब होते. मग यांना पळता येईना, ते केस आहे ना जटानं काही ढेकळात गुतायच्या, काही बाबळीत गुतायच्या. मग काय करायचं, काही बाजारनं तिथंच कट करून घेतले आणि तसंच पळत सुटले. आणि मग त्या वेळेला गेले. आता पण सगळं राज्य जळालं, म्हणजे ज्याचं राज्य जळतं त्याला काही नाही, आणि ज्यांच्या छाटे लंगोट्या जळाल्या ते पळत सुटले. मग ते झाल्याबरोबर राज्य जळालं. राजा ते सोड रे. पुढं राजाच्या मांडीला आग लागली. राजा आता कथा थांबवायची नाही, महाराज कथा चालू राहू द्या. अरे तुझे राज्य सोड रे, आता तुझी मांडी जळायला लागली, आता तरी आपण कथा थांबवली पाहिजे. पण जनक राजानं दिलेलं उत्तर किती गोड आहे बघा. जनक राजा म्हणतो, महाराज तुम्ही कथा चालू राहू द्या, राज्य नाही, माझी मांडी नाही, माझं संपूर्ण शरीर जळालं तर चालेल, पण तरी सुद्धा कथा चालू राहू द्या, कारण जे जळतंय ते माझं नाही आणि जे माझंय ते जळू शकत नाही. याला म्हणतात शरीरावरती विजय प्राप्त करणं, याला म्हणतात देहाची आसक्ती. त्या ठिकाणी देहाची आसक्ती नसणं. आणि असा विजय ज्या दिवशी आपण जीवनावरती प्राप्त करू त्या दिवशी आपला त्या ठिकाणी निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो उद्धार व्हावा याच्या करताना संत महात्मे आपल्याला उपदेश करता, बाबा हे शरीर एक ना एक दिवस जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाषा जने, याची अभिलाषा धरू नको. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावं लागणार आहे. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. श्रीमंत असू द्या अन्यथा गरीब असू द्या, श्रीमंताच्या सुद्धा जीवनामध्ये मृत्यू येणार आहे, गरीबाच्या सुद्धा जीवनामध्ये मृत्यू येणार आहे. प्रत्येकाला मरावं लागणार आहे बाबा. म्हणून हे मना या मायावी प्रपंचामध्ये, या मायाजाळा मध्ये त्या ठिकाणी तू गुंतून राहू नको. अभंगाचं पहिलं नको नको कुल
नको नको मना गुंतू माया जाडी, काळ आला जवळी ग्रासावया. तुला खाण्याकरता काळ टपलेला आहे, तुझी वाट बघतो घडी घडी काळ, वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, तो काळ आपली वाट बघतोय. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला अंतकाळ गोड व्हावा असं वाटत असेल तर पवित्र कर्म करा. कारण गरीब श्रीमंत इथं चालतं, अंतकाळाच्या वेळेला काही चालत नाही बाबा. म्हणून कशाच्याच पाठीमागं धावू नका. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर वाटत असेल हा श्रीमंत आहे, याला मृत्यू येणार नाही. जर श्रीमंताला मृत्यू आला नसता बाबा, तो जर पैसा देऊन तिथं सगळं चाललं असतं तर सगळे गरीबच मेले असते. या देशातले श्रीमंत तसेच राहिले असते नाही का. पण तिथं काही चालत नाही बघा. श्रीमंताची झोप वेगळी असेल, गरीबाची झोप वेगळी असेल. श्रीमंताचं लेणं वेगळं असेल, गरीबाचं वस्त्र फाटलेलं असेल. श्रीमंताचं पाचीपक्वान्नाचं असेल अन्न असेल, गरीबाचं अन्न जरा थोडं मिरची भाकर असेल. पण गरीबाचं घर वेगळं असेल, श्रीमंताचं घर वेगळं असेल. पण गरीबाची स्मशानभूमी आणि श्रीमंताची स्मशानभूमी मात्र एकच आहे. या उलट सांगू, आपण श्रीमंत पैशावाल्याला म्हणतो विठ्ठल बाबा, पण सुरेश महाराज श्रीमंत पैसावाला नाही. मग ज्याच्या जीवनामध्ये ज्याला कुठला त्रास नाही का, तो या जगातला सगळ्यात समाधानी सुखी महाराज. बघा बऱ्याच वेळेला काय घडतं बाबा, एखादा श्रीमंत आपण म्हणतो या जग पैसा आहे गाडी, पण त्याला जर विचारलं ना, त्याला पाहावं महाराज कशाचं काय सुकन काय काहीच नाही, अजिबात नाही. त्याला जर म्हणलं ना, त्याला महाराज त्याला इतकं अवघड जीवन राहतं, त्याला झोपायच्या सुद्धा गोळ्या घ्यावं लागत. ते पडले असं ते पत्रे मोजीत आपल्या घराला किती पत्रे आहे नाही का. मला सांगा याला श्रीमंत म्हणता येईल का. या उलट गरीब बिचार कुठेही पडत आणि तिथं त्याला झोप लागत नाही का. पण बघा असं जरी जीवन असेल, पण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपलं कर्मावरती अंतकाळ आपल्या जीवनामध्ये अवलंबून राहतो. आणि अंतकाळाच्या वेळेला जगद्गुरु श्री तुकोबाराय उपदेश करता, बाबा अंतकाळाच्या वेळेला तुझ्या सोबत येणारं कोणी नाही. म्हणून मना तू सावध हो, कारण आपलं मनच आपल्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त करून देऊ शकतो. अधोगतीला सुद्धा मनामुळे जावं लागतं. म्हणून या मनाला संत महात्म्याने त्या ठिकाणी उपदेश केला, देवाचं चिंतन कर बाबा. आता एखादा म्हणशील महाराज देवाचं चिंतन केल्याबरोबर जन्म मृत्यूच्या येरझाराच्या संकटामधून भगवान परमात्मा आपलं रक्षण करेल का. याच संकटामधून नाही महाराज, देवाचं जर अखंड निस्वार्थ चिंतन केलं ना, किती मोठं संकट असू द्या आपल्या जीवनामधून देव कसा मुक्त करतो बघा. श्रीमद भागवत महापुराण बघा. श्रीमद भागवत महापुराणामध्ये प्रसंग आहे बाबा, ज्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा निजधामाला गेले. भगवान परमात्मा निजधामाला गेल्यानंतर अर्जुन येता, धर्मराजानं पाहिलं, अर्जुना तुझा चेहरा निराश दिसतोय, काय भानगड आहे. त्यावेळेला सांगितलं, माझा भगवान परमात्म्यानं निजधामाला गेला. मला आजपर्यंत असं वाटत होतं दादा, धर्मराजाला अर्जुन सांगता, मला आजपर्यंत असं वाटत होतं माझ्यासारखा बलाढ्य या जगतामध्ये धनुर्विद्यामध्ये शरसंधानामध्ये कोणी नाही. पण मी जर प्रत्येकावरती विजय प्राप्त करू शकत होतो ना, त्याचं कारण फक्त देव होता. मी देवाचं चिंतन केल्याचा परिणाम एकदा मला भगवान शिवासोबत युद्ध करावं लागलं, पण त्यांच्यावरती सुद्धा विजय प्राप्त केला. मला असं वाटलं माझ्यासारखा धनुर्विद्येमध्ये पारंगत कोणी नाही, पण त्यावेळेला मी युद्ध करत नव्हतो रे, मी निमित्त मात्र होतो. त्या संकटामध्ये माझं रक्षण करणारा जोर कोण असेल तर तो देव आहे. बघा असंच असतं, जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्यामध्ये तोपर्यंत तिचं महत्व नसतं. आणि ती व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीनं दिलेला एक एक आनंदाचा क्षण, एक एक अनुभव आपल्या जीवनामध्ये उजाळा देत असतो आणि तो आपल्या जीवनामध्ये आठवत असतो. अर्जुनाला आठवायला लागलं, अरे मी द्रौपद राजाकडे आपण सगळे गेलो, द्रौपदीला प्राप्त करण्याकरता अनेक राजे महाराजे आले, पण मच्छाच्या डोळ्याचं मीच छेदन करू शकलो. मला असं वाटलं होतं मी छेदन केलं, पण मी नाही. त्यावेळेला देवानं मला सहकार्य केलं होतं, त्या संकटातून देवानं मला सोडलं होतं. अरे किती मोठे संकट आले होते. एकदा आपल्याला मारण्याकरता कौरवांनी लाक्षग्रह तयार केलं, पण त्याच्यातून जर आपल्याला त्या ठिकाणी सोडवणारा कोण असेल तर देव आहे. एकदा तर किती मोठं संकट आलं म्हटले. एकदा काय झालं म्हटले, दुर्वास महामुनी त्या ठिकाणी फिरत निघाले आणि प्रत्येकाला म्हणायचे का हो मला 4 महिने कोणी सांभाळेल का. त्यावेळेला आता 4 महिने कोण सांभाळेल, मला 4 दिवस कोणी कोणाला फुकट सांभाळू शकत नाही. म्हणून पाहुण्याची ना आपण जास्त दिवस काटाळा येईपर्यंत दिवाळीला आलो ना 2 दिवस भाऊबीजेला निघून जा. काही काही लय दिवस महाराज असं नाही, तिकडं काही काम नाही, तू बाबडी तोडायला जाय पण जा, इकडं काल पंचायती करती, लय अवघड राहतं मारा. काही काही म्हणजे घरची वाट पाहत ये ना निघून जा, पण ते जायला तर लय झिलट बाबा. एकदा काय झालं, एक पाहुणा एकाच्या आमच्या शेजारी घरी आला. ते दोघं नवरा बायको कटळे. बायको म्हणली का तुमच्या पाहुण्याला काही कळतं का नाही, जावं का नाही. म्हणले काही घरदार आहे का नाही, किती ती साईड राहिला. म्हणली अगं त्याला जाय कसं म्हणावं, पण मी बरोबर करतो. तो त्याच्याकडे गेला.
आता जाय म्हणता येणार नाही. मग तो म्हणला का हो तुम्हाला काही घरची आठवण बिठवण नाही येत का? म्हणले येते ना. म्हणले मग आता घरच्याला भेटायला जावा ना. म्हणजे त्याला जायच म्हणायचंय पण त्यानं युक्ती साधली, घरच्याला भेटायला जावा ना. तो म्हणला नाही मला घरच्याची आठवण येऊ राहिली ना, त्याच्यामुळे आता पप्याला आणि पप्याच्या आईला इकडे बोलून घेतलं. म्हणजे किती बिनलाज असेल विचार करा तुम्ही, नाही का? पण बघा तेवढ्याला दुर्वास महामुनी म्हणतारे मला 4 महिने कोणी सांभाळू शकल का? तेवढ्याला सांगितलं प्रत्येक जण. दुर्वास महामुनी गेले का दरवाजा बंद करायचे. पण दुर्योधनाने युक्ती साधली, यांना 4 महिने सांभाळलं तर यांच्याकडून पांडवांचा बदला घेता येईल. म्हटले महाराज 4 महिने नाही, किती दिवस राहा, या आपल्या घराला. अरे मी 4 महिने राहील पण शिळं अन्न तुझ्याकडे खाणार नाही. मला खायला किती लागतं माहितीये महाराज, मला भरपूर खायला लागतं. किती खा, शिळं खाणार नाही. आता आपण शिळं कशाला म्हणतो माता माऊली? आजे हो, सकाळचं अन्न संध्याकाळी शिळं होतं, संध्याकाळचं अन्न सकाळी शिळं होतं. काही लपाप्याच्या आईमुळं संध्याकाळचंही सकाळी खावं लागत, नाही का? पण आपण त्याला शिळं म्हणतो. ते म्हणले असं नाही, अन्न बनून 3 तास झाले, 1 प्रहार झाला, अन्न शिळं होतं, 3 तासानंतर मी अन्न खाणार नाही. मला म्हटले तुम्ही किती गरम मागा, तुम्ही इस्तू जरी मागितला तरी तोंडात टाकून देईल. म्हटले थांबा 4 महिने. 4 महिने दुर्योधनानं सांभाळ केला. 4 महिने पूर्ण होत आले आणि दुर्वास महामुनी म्हणता अरे दुर्योधना 4 महिने तू माझा सांभाळ केला, याच्या मोबदल्यामध्ये काही पाहिजे असेल तर माग बाबा. त्याला मागायचं होतं, आता पांडवांना मारायचं, पण मारा कसं म्हणता? मग त्यानं युक्ती साधली, एक काम करा तुम्ही 4 महिने माझ्याकडे अन्न ग्रहण केलं ना, 1 दिवस फक्त त्या ठिकाणी पांडवांकडे अन्न ग्रहण करायला जा. पांडव त्यावेळेला वनवासामध्ये, आता हा राजपद उपभोगत होता. यानं विचार केला पांडवांना यांना देण्याकरता पांडवांकडे काही राहणार नाही, आणि यांना जर काही दिलं नाही तर हे शाप देतील, कारण त्यांनी शाप द्यायमध्ये दुर्वास महामुनीने PhDच करेल होती, नाही का? शाप देतील, यांचा नाश होईल. पण हे लक्षामध्ये आल्याबरोबर दुर्वास महामुनी म्हणता बाबा तुझ्या जीवनामध्ये तुला असं वाटत असेल का मी त्या ठिकाणी तू पांडवांचा नाश करू शकतो? अजिबात नाही. मी नाही, कोणी गेलं तरी त्यांना देव तारणार आहे, कोणी त्यांचा नाश करू शकत नाही. पण मी तुझं अन्न ग्रहण केलेलं आहे, त्यामुळं मला जाणं भाग आहे. म्हणून त्या ठिकाणी दुर्वास महामुनी 10,000 शिष्यासह गेले. आणि गेल्याबरोबर झालं असं, धर्मराजाने विचारलं महाराज या कस काय येणं केलं? म्हणले काही नाही, मी 10,000 शिष्यासह आम्हाला जरा भूक लागली आणि जेवण्या करत आलो. आणि तेवढ्यात यांचं जेवण होऊन नेमके झोपायच्या तिथीत होते, भांडी बिंडी धुवून. एखादे समजा आपलं जेवण झालं ना, आपण झोपायला लागलो आणि पप्याच्या बापाचे कोणतरी पाहुणे आले, बरं ते 10,000 जण सोडा 100 जण घेऊन आलं ना, आपल्याला स्वयंपाक करायला लावला, बरं वाटलं ना आपल्याला? त्याला ते त्या ठिकाणी धर्मराजाने विचार केला बाया आता काय करायचं, पण थांबा काहीतरी करावं. त्यांना सांगितलं तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत मी स्वयंपाकाची व्यवस्था करायला लावतो. द्रौपदी मातेकडे गेले. द्रौपदी आपल्या घरी दुर्वास महामुनी 10,000 शिष्यासह आले, त्यांना काहीतरी भोजन करावं लागतं. द्रौपदी म्हणतात 10,000 नाही 20,000 येऊ द्या, तुम्ही काहीतरी मला किराणा आणून द्या, मी करायला तयार आहे. माझ्याकडे किराणा सुद्धा नाही. म्हटले मग कसं करायचं, ते कसं करायचं कर. धर्मराजे निघून गेले. आता द्रौपदी माता पतिव्रता माता माऊली होती, ती बिचारी म्हणले काहीतरी करते. तिथं जर आपल्यासारखी असली मग एखाद्या वेळेला बाबा आपल्या घरामध्ये काही नसू द्या, आपण विचार करत नाही. माता माऊली जर पतिव्रता असेल ना, ती कसं रक्षण करते बघा. आपण वजनात सांगतो चहा ठू, त्या चहाला फक्की राहत नाही, साखर राहत नाही, आपण वजनात सांगून देतो. आता ती जर पतिव्रता बिचारी आज्ञा पालन करणारी असली तर ती शेजारी पाप्याला पाठवून पोरायला पाठवून कडूनही देत नाही, कुडून आणली चहा करून त्यांना घेऊन येते. पण ती जर काही याच्या पुढची असली बाबा, हा जर म्हणलं चहा ठू, ती पाहुणे जवळ ती खरे घरात काळाचा पत्ता नाही, चहा काळाचा ठू, तुम्हाला सांगायला काय लागत, नुसतं डास करीत राहत्या, अशी बऱ्याच राहत्या. पण द्रौपदी माता माऊलीनं सांगितलं काळजी करू नका, मी करते. म्हणून देवाची आराधना करायला लागले. आणि देवाची आराधना करता करता भगवान परमात्मा प्रगट झाले. देवा तुला येण्याकरता उशीर का झाला? याचं कारण असे, द्रौपदी आवाज देताना तुम्हाला काय आवाज दिला? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आणि वेळ का सकयाला वेळा. द्वारकेच्या राया म्हटली, हृदयातल्या म्हटली असती तर लगेच प्रगट झालो असतो, पण द्वारकेच्या म्हटल्यामुळे मला द्वारकेला जाऊन त्या ठिकाणी परत यावं लागलं. बरं कशा करता बोलवलं ते सांग. म्हणले काय नाही, दुर्वास महामुनी 10,000 शिष्यासह आमच्या घरी भोजना करता आली. ते म्हणले बरं झालं द्रौपदी, ज्या वेळेला तुम्हाला आवाज दिला ना त्यावेळेला मी जेवायलाच बसलो, पण तू आवाज दिल्यामुळे तो घास तसाच ताटात टाकून यावं लागलं. आता मलाही जेवायला भेटल त्यांच्या मिळती, तुला जेवायला बोलवलं, जीव घालायला बोलवलं. द्रौपदी त्यांना जीव घालतो, पण अगोदर मला काहीतरी दे. अरे तुला देण्याकरता काही असतं तर त्या ठिकाणी त्यांनाच दिलं असतं, तुला कशाला बोलवलं असतं? काहीतरी असेल खरकाट वगैरे तरी ताटाला लटकलेले. अरे दासीनं नाही भांडे धुतले, मी स्वतः धुतलेले. अगं बघ. आणि त्यांना असं म्हणतात सूर्यनारायणानं बाबा एक थाळी दिली होती, त्या सूर्याचा प्रकाश तिच्यावरती पडला का ती थाळी बाबा अन्न द्यायची, आणि सूर्य मावळला का ती अन्न द्यायची बंद व्हायची. देवानं सांगितलं बघ काहीतरी असेल.
म्हणून ती थाळी बघण्याकरता गेली. आणि आता हा देव आहे महाराज, याला काय करता येणार नाही. देवानंच त्या ठिकाणी भाजीचं पान त्याला चिटकवलं आणि आपल्या सूर्यरूपी चक्षुनं त्याच्यावरती प्रकाश पाडला. द्रौपदी ते भाजीचं पान मला दे. द्रौपदी म्हटली एवढं लागत का तुला, घे. म्हटले पण असं नाही घेणार. मग त्याच्या करताना अगोदर संकल्प सोडावा लागतो. कारण पंगत जर आपल्या घरी द्यायची असेल, बाबा अन्नदान करायचं असेल, तर संकल्प सोडल्याशिवाय अन्नदानाचं फळ भेटत नाही. म्हणले अरे 10-5 हजार लोक जीव घातले, मग साहजिक आहे. आता एक जण त्यालाही खरकट भाजीचं पान, त्याला कसं संकल्प सोडायचा. नाही संकल्प सोडावा लागतो. द्रौपदी म्हणली देवा तू माझी चेष्टा तर करत नाही. नाही संकल्प सोड. संकल्प सोडला. भगवान परमात्म्यानं ते भाजीपान ग्रहण केलं. विश्वात्मक देवाला त्या ठिकाणी तृप्त केलं. त्याचा परिणाम विश्व तृप्त झाला. आणि इकडं प्रसंग असा निर्माण होतो, ज्या वेळेला त्या ठिकाणी विश्व तृप्त झालं त्या वेळेला एक जणाला त्या ठिकाणी सांगितलं, म्हटले जा बोलवायला पाठव द्रौपदी भोजनाला येण्याकरता दुर्वास महामुनीला. त्यावेळेला एक जण जायचा, धर्मराजा जाय, नकुल जाय, सहदेव जाय, चला भोजनाकरता. ते म्हणायचे चला आम्ही आलो 5 मिनिटात. पोटावरून हात फिरवायचे. भीमदादा जरा आडदांड होता, एखादा आडदांड असलंच पाहिजे मारा. भीमदादा म्हणतात मी गादच घेऊन जातो. धर्मराजाने विचारलं का रे. म्हणले अरे आमच्या घरी आले, आम्हाला स्वयंपाक करायला लावला आणि आता जेवायला नाटकं करू राहिले का. अरे अतिथी देव भाऊ, अतिथीचा अपमान करायचा नसतो बाबा, असं करू नको. मग त्यावेळेला त्यांना विचारलं तुम्ही भोजनाला काय येत नाही. सांगितलं आमचं इतकं त्या ठिकाणी मन तृप्त झालं, आता कशाचीच अपेक्षा आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. एवढं मोठं संकट आहे. मला सांगा हे संकट जर कोणी दूर केलं असेल तर त्याचं नाव देव आहे. नाही तर साधूच्या शापापासून आपल्या जीवनामध्ये आपल्याला बाकीचे सोडा हो, आपल्या जीवनामध्ये देव सुद्धा साधूच्या शापापासून सोडू शकत नाही. पण तिथं वाचवलं जर कोणी असेल तर ते देवानं. म्हणजे एवढ्या मोठ्या संकटामधून जर देव मुक्त करू शकतो तर जन्म मरणाच्या संकटामधून का सोडवणं करणार नाही. ती व्हावी असं जर वाटत असेल तर हे मन आपल्या जीवनामध्ये आपण ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे. कारण हे मन इतकं चपळ आहे. महाराज म्हणता बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. या मनाला फार अवघड आहे. म्हणून महाराज म्हणता हे मना या माया जाळामध्ये गुंतून राहू नको. कारण तुला काळ्याकरता काळ टपलेला आहे. अंत काळाच्या वेळेला तुला कोणी सोडू शकत नाही. मग अंत काळाच्या वेळेला तुला सोडवणारा जर कोण असेल, माई नाही, बाप नाही, अपतेष्ट नातेवाईक नाही, अंत काळाच्या वेळेला एकच जण सोडू शकतो. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या. देव सोडून आपल्याला कोणी सोडू शकत नाही. मग देवानं आपली सुटका करावी असं जर वाटत असेल तर पवित्र कर्म करा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कारण अंतकाळाच्या वेळेला देव सोडू शकतो. अजून त्या ठिकाणी याचं प्रमाण आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. इथं अनेक सोयरे धैर्य उपयोगाला येतील पण अंतकाळाच्या वेळेला कोणी नाही. म्हणून त्याच्यातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर देवाचं चिंतन करा. कसं असतं देवाचं भजन, एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. नको मना गुंतुमाया जाळी, काळ आला जोडी ग्रासावया. काळाची एवढी पडील बा जेव्हा, सोडवीन तेव्हा माय बाप. यथामती यथावकाश अभंगाची 2 चरण सोडवली, वेळाअभावी 2 सोडून दिले. पुनश्च एकदा आज किम निमित्तानं आपण सर्वजण ठिकाणी जमला. सर्वांना आता आहे सर्वांशी परिचित असणारे कैलासवासी लक्ष्मण वाळूजी शिंदे मला वाटतं प्राचार्य होते. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जाऊन, बाबांना जाऊन, आज सरांना जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या दुःखात असायला त्यांचा परिवाराचे मुलगा आहे धीरज लक्ष्मण शिंदे आहे, पत्नी आहे गंगा भागीरथी मंगला लक्ष्मण शिंदे, भाऊ आहे, मुली आहे, असा त्यांचा परिवार त्यांच्या जाण्याने दुःखी आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याच्या माध्यमातून आमचे सुरेश महाराज असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. या बाजूला आमचे मेघराज महाराज, सुभाष महाराज, विठ्ठल महाराज आज गोड मृदंगाची साथसंगत केली. आमचे ओमकार महाराज विनेकर बाबा आहे, आमचे सुनील काका आहे. विशेष म्हणजे ज्यांची उपस्थिती लाभली आमचे बाळकृष्ण ठोके सरांनी खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदाही बोलून गेलो, त्यांनी टाळ घ्यावं एवढा अधिकार नाही, पण फार मनमोकळं जीवन आहे. ते फेटा बांधायला गेले होते, म्हटले आम्हाला आनंद वाटतो अशा
असे तरुण कीर्तनकार तयार होता, याच्यामध्ये आनंद आहे. याला मनाचा मोठेपणा म्हणता, नाही तर काही काही लय अवघड असतं महाराज, नाही का. पण त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. इकडे आमचे बाळासाहेब बाबा शिंदे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आज 2-2, 3-3 कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. गोड आमच्या विके दादांचा साऊंड आहे, आमचे दादा आहे, अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद. गोड त्या ठिकाणी असल कीर्तन यूट्यूब चॅनलचे मालक, ते शूटिंग करतात, त्यांनाही धन्यवाद. आपली वेळ संपलेली, जाता जाता एकच सांगेल, ज्या पवित्र मायबापानं आपल्याला जन्माला बापाला विसरू नका. कारण बघा, आपल्या जीवनामध्ये बाप काय असतो, आज या शिंदे परिवाराच्या जीवनामध्ये विचारा. खऱ्या अर्थानं आमच्या सरांनी सांगितलं, म्हटले महाराज, बाबांच्या जीवनामध्ये बाबांनी फार गरिबीच्या कालावधीमध्ये जीवन जगले आणि गरिबीच्या कालावधीमध्ये जीवन जगून आपल्या लेकरांना शिकवलं, कोणाला डॉक्टर केलं, कोणाला शिक्षिका केलं. आणि हे सगळं शिकून आपल्या जीवनामध्ये आता आपल्याला थांबायचं, आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले, फक्त बसून सुख उपभोगायचं. त्या कालावधीमध्ये सरांना त्या ठिकाणी निघून जावं लागलं आणि सगळ्या सुखाचा त्या ठिकाणी त्याग त्यांच्या जीवनामध्ये करावा लागला. पण असं असतं, जी व्यक्ती चांगली असते तिला लवकर जावं लागतं. म्हणून जोपर्यंत बाप असतो गड्याना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बाप कळत नसतो. म्हणून जोपर्यंत बाप आहे त्या बापाला समजून घ्या. बाप काय असतो गड्या, एक कवी गोड वर्णन करतो, माझ्या डोळ्यातल आसवा कोणी मायेन पुसताना, वरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिकाण जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून जोपर्यंत बाप आहे सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरी या सेविसे किरे श्री लोणकीचे. आई वडिलांची गोड सेवा करा. पुरुष एकदा बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असेल लेकरा क्षमता करणारा माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबरायचं तुकोबरायचं माझ्या गुरुवर्यांचं, जे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. ज्या संताच्या योगानं हा योग घडून आला त्यांचं मोठे प्रमाण भजन करा. माऊली.